सांगलीमध्ये कृष्णा नदी 42 फुटांवर गेल्याचं पाहायला मिळतंय। धोका पातळीपासून कृष्णा नदी केवळ 3 फूट दूर राहिलेली आहे। सांगलीमध्ये 150 कुटुंबांचं स्थलांतर सुद्धा याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, धोका पातळीपासून कृष्णा नदी फक्त 3 फूट दूर राहिलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी कसं स्थलांतर केलं जात आहे, काय खबरदारी घेतली जाते प्रशासनाकडून? नक्कीच श्रद्धा, सातारा जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग करण्यात आला होता आणि याच विसर्गामुळे आता सांगलीमध्ये कृष्णा नदीला पूर आल्याचं पाहावयास मिळते। सध्या सांगलीमध्ये 42 फुटाची पातळी देखील आता कृष्णा नदीने ओलांडलेली आहे आणि अवघं धोका पातळी ओलांडण्यासाठी 3 फूट बाकी असल्याचं पाहावयास मिळते। त्यामुळे सांगलीतील जो विस्तारित भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे। 150 ते 200 कुटुंबाचं रात्रीमध्ये स्थलांतर देखील करण्यात आलं आहे। तसेच या भागामध्ये जे विस्तारित भागात आहेत पाणी देखील शिरल्याचं पाहावयास मिळतंय। कोयना धरणाचे जे दरवाजे आहेत ते सकाळी 13 फुटावर 11 फुटावरती करण्यात आले आहे। त्यामुळे कुठेतरी सांगलीकरांना आता दिलासा मिळतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु आज दिवसभरामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यात पाऊस कसा पडतो यावरती सांगलीची जी पूर परिस्थिती आहे ती अवलंबून असणार आहे। कारण की कालपासून पाहिलं तर सातत्याने कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहावयास मिळते। तशीच परिस्थिती सांगलीच्या शिराळा तालुक्यात देखील आहे। चांदोली धरणातून देखील जो विसर्ग सुरू आहे त्यामुळे वारणा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। आपण सध्या आता कृष्णा काठावरती आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर 1 लाख क्युसेकने जे पाणी आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात तिथून ते अलमट्टीकडे वाहिलं जात आहे। सांगलीची जी पूरस्थिती आहे ती नियंत्रण ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातून जो विसर्ग आहे तो 2.5 लाख क्युसेक करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जो कोयना धरणाचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे सांगलीची पूरस्थिती आहे ती नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे। सध्या अगदी नाही, बरोबर आहे। पाण्याची पातळी वाढती पाहता प्रशासन योग्य ती खबरदारी सुद्धा घेत आहे। अपडेट घेत राहू। धन्यवाद स्वप्न दिलेल्या माहितीसाठी। आणि ही दृश्य ड्रोनद्वारे जी टिपलेली आहेत सांगलीच्या कृष्णा नदीची।